हॅलो गाईज, कसे आहे तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेत असाल. सो आज ना आरूचा बड्डे आहे, पण आज बड्डे आम्हाला काही एवढा सेलिब्रेट करायचा नव्हता, पण तिचे आजी बाबा यायला निघाले तिकडं, म्हणून आम्ही बोललो थोडंफार आपण डेकोरेशन करू आणि बड्डे सेलिब्रेट करू. आणि आज सोमवार असल्यामुळे चिकन वगैरे पण काय खायचं नव्हतं, त्यामुळे नॉर्मली जेवण मी बनवलेलं आहे. ते मी तुम्हाला दाखवेन त्या ब्लॉगमध्ये. आणि सो आजी बाबा येणार म्हणून ना थोडंफार डेकोरेशन करायचं चाललंय त्यांचं. त्यांनी जाऊन केकची ऑर्डर दिली आणि हे बलून्स आणलेत, ते फोडती म्हणून इकडे ठेवलेले आहेत. आणि ही आमची बर्थडे गर्ल, तिच्या खूप छान असे फोटो काढले सकाळी आणि वेण्या घातल्या होत्या मी. तिला सवयीचे रबर काढायचे, तसे मी रबर काढले. आता मी कामाच्या गडबडीत, तिला भूक लागली, ती बटर खाते. झाले का तुमचं? आताशी पण एवढ्या लेट शूट करते आणि डेकोरेशन वगैरे पण सगळं लेटच झाले, कारण काहीच ठरवलं नव्हतं. बोलले कोण काय बोलत नाही, काय नाही, आणि तिघांनी काय एवढं सेलिब्रेट करायचं म्हणून आम्ही नव्हतंच करणार. पण ते फोन केला त्या म्हणजे माझ्या मम्मी पप्पांनी फोन केला की आम्ही येतोय म्हणून. सो बोलले आता थोडंफार डेकोरेशन पण करू. आणि इथं मी बटाटे शिजत टाकलाय, बटाट्याची तयारी करून ठेवली आहे. इथं डाळीची तयारी केली आम्ही, शेवयाची आणि रवा मिक्स करणार, खीर करणार आहे. शेवयाची आणि गऱ्याची म्हणजे रवा अशी मिक्स खीर करणार आहे. आणि इथं भात शिजत टाकलेलं आहे. त्यांना सुद्धा नॉनव्हेज खायचं नाही आहे, आणि मम्मी बोलली माझ्यासाठी कशाला मग नॉनव्हेज करत बसती, सगळ्यांना व्हेजच जेवण बनव. मग साधं सिंपल बेक केलेलं आहे मी. बघू बाजीगर, आरू आरू बघू, इतकी भूक लागली तुला? मूड नाही आमचा. तिच्या आतच मला जेवण आवरायचं आहे, कारण मम्मी खूप दिवसानंतर येणार आहे. सो तिच्यासोबत थोडाफार टाईम स्पेंड करता येईल म्हणून मी लवकर लवकर जेवण बनवायला लागली आहे. सो पटकन मी जेवण बनवून घेते. ते आल्यानंतर पण दाखवतेस की आरू त्यांच्याकडे जाते की नाही जात, हे पण या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल. बिचारे फुगे फुगवतात. सो गाईज, असं आम्ही म्हणजे आम्ही नाही, ह्यांनी असं डेकोरेशन केलेलं आहे, साधं सिम्पल, क्यूट वाटते. पण ते आरू काय माहीत बोलून ठेवते की नाही, फोटो टाकून. हां ना, छान वाटतात पण. आणि इकडे मी जवळजवळ माझं अर्धा तरी स्वयंपाक सगळा करून घेतला आहे. इथं खीर होते, पटापटा करून घेतलेला आहे. छान वाटतं डेकोरेशन गाईज. जेवण बनवलेलं आहे, बटाटा, डाळ, खीर बनवली, भात आणि पापड भाजलेले आणि टोपल्यामध्ये चपात्या केलेले आहेत. असं पटापट मी जेवण बनवलेलं आहे. ती त्याची आजी आणि तिची आरू. आता तिला तयार करते मी पहिले, आणि इकडे डेकोरेशन पण तयार आहे. आणि त्यांनी केक पण आणलेला आहे. केक आणलेला आम्ही दोघांसोबत खेळून खेळून बोर झालेली ना, आता आजी पाहिजे. चला तयार करते पहिले मी, नंतर केक कट करते. पहिले बड्डे गर्ल तयार होईल, नंतर मम्मी होईल, आजीबाई तयार व्हा. चला, आरू बड्डे गर्ल तयार झालेली आहे. कशी दिसते आरू माझी? क्यूट फ्रॉक घातली तिला. क्लॅप क्लॅप क्लॅप. आरू आता केक कट करणार. कपडे घालतो हे घेतलं ना, सर्व घेतलं ना. ती पिली त्याला. ये बाय बाय ये इकडे इकडे जा इकडे ये जा ये इकडे चल ये नाही नाही संपलं 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 संपलं. थोडंसं ओके 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 आवडत. व्या म्हणतो मी घाला ना. बघा खुईले का बघा ती काय ग. आरूने आमचा बड्डेच केला.
तू बस फोटो पार्क लावलं ते सगळं आरू घाबरली त्याला आणि सगळा आमचा बड्डेच काही झाला. केक पण कट करून दिला नाही, एवढी रडायला लागली ती. बड्डे सगळा स्पॉइल झाला. पण ठीक आहे, आरू छोटी आहे, आम्ही केला सेलिब्रेट. कुत्तू आला. चला जा घरी जा. गाईचा आरूचा बड्डे असा करायचा काय प्लॅन नव्हता, त्यामुळे सकाळपासून काय ब्लॉगिंग वगैरे काही केली नाही आहे. तिला थोडेफार विश केलं वगैरे आणि थोड्याफार जुन्या आठवणी त्याच बोलत होतं दिवसभर. आणि असं काही ठरलंच नव्हतं फिक्स की तिचा बड्डे करायचा म्हणून. सो तिच्या आजी बाबांना फोन केला आणि त्यांचाच फोन आला होता की आम्ही येतो आहे म्हणून. तेव्हापासूनच मी तयारीला लागली. येतात तर बोलले त्यांना काहीतरी जेवण वगैरे बनवायचं. सो डाळ भात ते बघितलं असं तुम्ही ब्लॉगमध्ये की डाळ भात बटाट्याची भाजी वगैरे बनवली. यांनी जाऊन केकची ऑर्डर दिली. मग काही केक कापला आणि केक कापल्यानंतर बघितलंच तुम्ही स्पार्क जसं चालू झाला ते कॅन्डल ते घाबरले, रडायला लागले. तिला सवयच नाही आहे खरं तर. पहिल्यापासूनच आरूला जास्त लोकांची म्हणजे जास्त बोलायची काही सवय नाही आहे. थोडंफारच माणसात ती खुश असते, जास्त लोक आले की ती घाबरते. आत्ता पण हे तिचे आजी बाबा आले होते ना तेव्हा पण ती घाबरली होती, जात नव्हते त्यांच्याकडं. मग थोडा टाईम असा गेला ना की मग त्यांच्याकडे जायला लागली. नंतर माझ्याकडे येत नव्हती, मग तिच्या बाबांकडे जायची, मग आजीकडे जायची. मग आत्ता पण तिकडंच आहे त्यांच्याचपाशी. ते हॉलमध्ये झोपले तर त्यांच्याचपाशी खेळते आहे. असं असतं तिचं की तिला लवकर अशी म्हणजे ते एक काय ते बोलतात मिळून मिसळून लवकर जात नाही ती. तिला टाईमच लागतो. मम्मीच पाहिजे असते मग तिला. आत्ता मम्मी नको आहे आणि आजी बाबा पाहिजेत, बसले त्यांच्यासोबत खेळ. सो असं आम्ही छोटासा सेलिब्रेट केला. त्यात पण आरूने खूप रडून हे केला. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून सांगा. काय झालं आमची बड्डे जायची शिंदे बघा कशा येत्या. हाय, मला थँक्यू सगळ्यांना मला विश केल्याबद्दल. थँक्यू बोल. थँक्यू. सो ज्यांनी आरूला विश केलं होतं त्यांनी खरंच मनापासून थँक्यू. आम्ही रिप्लाय नाही देऊ शकलो आज कारण नंतर तुम्ही खरंच खूपच बिझी झाले होते. तर खरंच मनापासून थँक्यू त्यांना. असाच आम्हाला सपोर्ट वगैरे करा.